पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यासह पिंपरी शहरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली। 645 लिटर गावठी दारू जप्त केली आहे। अनेक विक्रेत्यांवर गुन्हेही दाखल केलेत। आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाचे 13 अधिकारी कर्मचारी निलंबित करण्यात आले। पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचे पडसाद अधिक तीव्र होत असून आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे। राजू अवचारे, राजेंद्र टेपो, महेंद्र ओव्हळ अशी मृतांची नावं असून दोघांचा खासगी रुग्णालयात तर एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर तिला सरकारी मान्यता द्या। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारला अजब सल्ला दिलाय। देशात हातभट्टी किंवा गावठी दारू प्यायल्यानं अनेकांचे प्राण जात असतात। आता या प्रकरणात देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टी दारूच्या विरोधात कडक कारवाई करता येत नसेल तर हातभट्टी दारूला शासनाने परवानगी द्यावी, ज्यामुळे तिच्यावर नियंत्रण ठेवता येईल असा सल्ला सरकारला दिलाय। हातभट्टीची दारू किती वेळेला बंद केली तरी पिणारे सुद्धा हातभट्टी दारू त्यांना परवडणारी आहे। त्यामुळं पिणारे लोक कुठूनही जाऊन पितात आणि इकडं पोलिसांनी धाड टाकली आणि दुसऱ्या ठिकाणी दारू पिली जाते। पण तसं होऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही हातभट्टी दारू बंद झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे।